राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावणारी एक बातमी येते। राज ठाकरे दिल्लीला रवाना झालेले आहेत आणि ज्या चर्चा सुरू होत्या की महायुती आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याची शक्यता आहे, मनसे महायुती सोबत जाण्याची शक्यता आहे, त्या चर्चा आता कुठेतरी खऱ्या आहेत की काय असं सुद्धा अनेकांना आता वाटायला लागलेलं आहे। कारण राज ठाकरे दिल्लीला रवाना झालेले आहेत। कदाचित भाजप सोबतच्या काही वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांची या दिल्ली भेटीमध्ये चर्चा होऊ शकते। अर्थात आपल्याला अधिकृत कारण या दिल्ली वारी संदर्भात कळलेलं नाहीये, मात्र भाजप आणि मनसे युतीच्या चर्चांना आता वेग आलेला आहे। विक्रांत शिंदे आपल्याला अपडेट देत आहेत। विक्रांत, नम्रता, खरं तर मागच्या काही दिवसांपासून आपण जर पाहिलं तर भाजप आणि मनसे किंवा मग शिंदेची शिवसेना आणि मनसे अशी युती होईल आणि महायुतीमध्ये मनसे सामील होईल अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या। त्यातच आज जी माहिती समोर येते ती म्हणजे राज ठाकरे आज दिल्लीला गेल्याची माहिती समोर येते। खरं तर महायुतीची सुद्धा आज बैठक होणार आहे अशी सुद्धा माहिती आहे। त्याच्यामुळे याच बैठकीसाठी राज ठाकरे दिल्लीला गेलेत का असा प्रश्न निर्माण होतो आणि जर त्या बैठकीसाठी गेले असतील तर त्याच्यामध्ये पुढची अपडेट अशी आहे की बाळा नांदगावकर हे दक्षिण मुंबईमधून लोकसभेची निवडणूक लढवतील अशी माहिती हातात येत होती। त्यामुळे बाळा नांदगावकर हे दक्षिण मुंबईतून महायुतीची निवडणूक लढवणार का हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय। त्यामुळे मनसे जर महायुतीमध्ये सामील झाली तर केवळ लोकसभेची नाही तर विधानसभा आणि त्यानंतर होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांची गणितं सुद्धा बदलण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाहीये। नम्रता, विक्रांत अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। आघाडीची एक मोठी आणि महत्त्वाची राजकीय बातमी म्हणजे राज ठाकरे दिल्लीला रवाना झालेले आहेत। त्यामुळे भाजप आणि मनसे युती संदर्भातल्या हालचालींना वेग आलाय अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। अर्थात राज ठाकरे या संदर्भात काय निर्णय घेतात हे आपल्याला बघावं लागेल। राज ठाकरेंना लोकसभा निवडणुकीमध्ये कुठल्या जागा दिल्या जातात का हेही पाहणं औत्सुक्याचं असेल। काही दिवसांपूर्वी याच संदर्भातली चर्चा पुन्हा एकदा जोर धरत होती, मात्र कमळाच्या चिन्हावरती उमेदवार उभे करावे अशी एक अट भाजपने घातली होती असं कळत होतं। मात्र राज ठाकरे कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढण्याबाबत राजी नव्हते आणि त्यामुळे या संदर्भातला अंतिम निर्णय रखडलेला होता। मात्र पुन्हा एकदा नवा प्रस्ताव राज ठाकरेंना दिला जाईल असं कळत होतं। आशिष शेलार यांनी सुद्धा राज ठाकरेंच्या वारंवार भेटीगाठी घेतलेल्या होत्या आणि आता राज ठाकरे दिल्लीला रवाना झालेले आहेत। त्यामुळे याच भेटी दरम्यान त्यांच्यातल्या युतीवरती शिक्कामोर्तब होतं का, मनसे आणि महायुती हे एकत्र येतात का हे पाहावं लागणार आहे। भाजप आणि मनसे युती संदर्भातल्या हालचालींना वेग आलेला आहे। आज दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी घडतात महाराष्ट्रासंदर्भात। आज भाजपच्या कोर कमिटीची बैठक होते। अगदी काही वेळापूर्वीच राजस्थान संदर्भातल्या जागांवर चर्चा झाली, त्यानंतर महाराष्ट्रातल्या जागांविषयी चर्चा होणार आहे। त्याचबरोबर आज रात्री एक आणखी महत्त्वाची बैठक महाराष्ट्रातल्या नेत्यांसोबत होणार आहे आणि याच बैठकीमध्ये राज ठाकरेंबाबत सुद्धा अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो का हे आपल्याला अद्यापही अधिकृत कळलेलं नाही। शिवाजी काळे आपल्याला अधिक अपडेट देत आहेत। शिवाजी, राज ठाकरे दिल्लीमध्ये रवाना झालेले आहेत असं कळतंय, दिल्लीच्या गोटात काही चर्चा आहेत का भाजपच्या गोटात? सध्या तरी अधिकृतपणे भाजपने यावरती कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। मात्र जी माहिती मिळत आहे त्यानुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, त्याचबरोबर राज्याचे नेते भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे राजधानी दिल्लीमध्ये। शिवाजी, मी थोडंसं थांबवते। आपल्यासोबत भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर आहेत। प्रवीण दरेकरजी, राज ठाकरे दिल्लीला गेलेले आहेत, आपल्याच पक्षश्रेष्ठींशी चर्चेसाठी त्यांची ही भेट आहे, आपल्याला काही माहिती आहे का त्या संदर्भात? नाही, मला या संदर्भात काही माहिती नाही, कल्पना नाहीये। परंतु शेवटी आता निवडणुका तोंडावर आहेत, अंतिम टप्प्यात आहेत आणि या संदर्भामध्ये दिल्लीला त्या ठिकाणी चर्चा वेगवेगळ्या राज्यांच्या त्या ठिकाणी आघाडी युती संदर्भात आहेत। बर, आणि त्याच्यामुळे जर राज ठाकरे साहेब त्या ठिकाणी दिल्लीला जाणार असतील तर त्या ठिकाणी निश्चितपणे युती जर त्या ठिकाणी करायची असेल तर त्या संदर्भामध्ये केंद्राच्या आमच्या शीर्षस्थ नेत्यांशी, महाराष्ट्रातले आमचे नेते देवेंद्रजी किंवा प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या समवेत चर्चा त्या ठिकाणी होऊ शकते। अगदी 2-3 दिवसांपूर्वी आशिष शेलार सुद्धा त्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते आणि काही सुधारित प्रस्ताव त्यांना देण्यासंदर्भात चर्चा होती। नाही, आता माझं असा काही प्रस्ताव राज्य भाजपने दिलाय का? नाही, मला आशिष शेलार कधी गेले होते, काय प्रस्ताव दिला याची कल्पना नाही। आशिष शेलारच या संदर्भामध्ये त्या ठिकाणी सांगू शकतील। पण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोबत राज ठाकरे साहेब येत असतील तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितच त्याचा आनंद होईल। कारण या संदर्भात सकारात्मक वक्तव्य
माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी केलं होतं की राज ठाकरेंची व्यापक भूमिका त्या ठिकाणी होते, हिंदुत्वाची भूमिका त्या ठिकाणी घेत आहेत आणि आमच्या विचारधारेच्या मिळतं जुळतं त्यांचं काम सुरू आहे. त्याच्यामुळे त्याच वेळेला अशा प्रकारचे संकेत गेले होते. बर, प्रवीण दरेकरजी धन्यवाद, आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल. तर देवेंद्र फडणवीसही सध्या दिल्लीत आहेत आणि त्यात राज ठाकरे दिल्लीला गेलेले आहेत. त्यामुळे आता चर्चा, भाजप आणि मनसे युतीच्या चर्चा जोर धरायला लागलेल्या आहेत. काही वेळापूर्वी एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत या संदर्भात वक्तव्य केलं होतं. किंबहुना मनसे सोबत येण्यासंदर्भात त्यांनी सुतोवाच केलं होतं. आपण बघूया शिंदे काय म्हणाले. राज ठाकरे क्या महायुति में शामिल हो रहे हैं? एमएनएस की मीटिंग हो रही है लगातार, क्या राज ठाकरे एमएनएस महायुति में शामिल हो रही है? एनडीए में राज ठाकरे जी अभी हमारे एक विचारधारा वाले हैं, एक ही विचार के लोग हैं हम लोग सभी लोग, और इसलिए निश्चित रूप से योग्य निर्णय होगा. तर भाजप आणि मनसेची युती होणार का येत्या काळात, त्या संदर्भातली काही घोषणा होऊ शकते का? मनसेला सोबत घेण्यासाठी त्यांना भाजपकडून कोणती ऑफर देण्यात आलेली आहे, असे अनेक प्रश्न आहेत जे अनुत्तरित आहेत आणि कदाचित पुढच्या काही दिवसात 2-3 दिवसात त्याची उत्तरं मिळतील.